हॅलो. तर यस जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच क्रमांक 2 पाहायला मिळते ती म्हणजेच हातनोली विरुद्ध शिंदेवाडी. तर टॉस जिंकलाय. यस मॅच कंटिन्यू. हॅलो 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 मॅचिक. हॅलो 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 4 रन हा 4 रन हां. हॅलो. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 धावा फलकावरती बॅटिंग करत असताना हातनोली संघाचे. हॅलो
पहिल्या षटकात पाहिलं तर सुरतनं फक्त 4 धावा खर्च केला. बरोबर चांगलं षटक राहिलं. अगदी पॉवर प्लेचं षटक कसं असावं असं अगदी ज्वलंत उदाहरण मात्र सुरतनं दिलं. षटक क्रमांक 2 शिंदेवाडी संघाकडनं गोलंदाज अमर यांना आपण पाहता. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 4 धावा, परंतु सलामीवीर मंगेश आणि विशाल अजूनही खेळपट्टीवरती आहेत. नक्कीच पहिल्या षटकाचा आणि खऱ्या अर्थानं खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज मी तर म्हणेन घेतला. परंतु इथे फटका चांगला इनसाइड आउटचा हा फटका. व्हॉट अ शॉट. बॉल जाईल सर अलेक्सा कव्हरचा फिल्डरला बीट करून 1 बाउन्स इन टू द फॅन्स. 4 रन 4 रन चौकार. अगदी विशालचा बॅटमधला चौकार आलाय. फटका लाजबाब. अगदी डोळ्याची पाठ फेटणारा हा फटका होता. अगदी गॅप शॉट सिलेक्शन, परंतु त्यात नंतर फिल्डर आले होते. प्रयत्न पुरे पडले, परंतु त्यात नंतर 4 धाबा पहिल्या धाबसंख्येत पोहोचली. चौकाराच्या मदतीनं 8 धाबा. ओव्हर पिच बॉल बॅटच्या निदानमध्ये स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल फरार लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. आधी चौकार, परंतु त्यात नंतर विशालच्या बॅट मधला एक विशाल तडाखा षटकार. थँक्यू. पहिल्या षटकात असं वाटलं होतं की बॅटिंग करत असताना हातनोली संघाकडे फलंदाज थोडे कमजोर आहेत, परंतु त्यात नंतर जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तिथनं खऱ्या अर्थानं विशाल मात्र आता विशाल फटके दाखवतोय मैदानाच्या आत. मागील 2 बॉलवरती 10 धाबा कुठून काढल्या. धाबा संख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले 14. फुल टॉस फटका फसला, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी सरळ रेषेमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, परंतु इथनं सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळ या ठिकाणी भरपूर चांगला पाहायला मिळतो. या ठिकाणी विशाल आणि मंगेश हातनळी संघासाठी नक्कीच पार्टनरशिप चांगली झाली तर नक्कीच चांगला धाबा चांगलं धाव संख्याचा टार्गेट या ठिकाणी उभारला जाईल. अगदी या ठिकाणी प्रोजेक्ट स्कोर तुमच्या समोर आपण पाहू शकता. अगदी करंट रन रेटच्या जोरावरती धावा जर बनल्या तर देखील 45च्या आसपास धावसंख्या जाऊन पोहोचू शकते. ओव्हर पिच बॉल फटका फसलाय. जेलची संधी आणि संधीचं सोनं या ठिकाणी केलं जात आहे. षटकार चौकारांचा क्विकली उत्तर मात्र विकेटनं दिला जात आहे. फलंदाज बाद विशाल बॅक टू दी पवेलियन. 16 धावसंख्येवरती पहिला शिरेवरती हा बॉल लागला आणि अगदी उंची मात्र घेणारा बॉल आणि त्यानंतर यष्टीरक्षक या बॉल खाली पाहिला आणि चांगला झेल टिपला गेला. स्ट्राइक वरती प्रकाश. सोळा धावसंख्येवरती पहिला धक्का लागला गेलाय. अगदी जी पार्टनरशिप बिल्टअप झाली होती त्या पार्टनरशिपला ब्रेक लावलं अमरने. यॉर्कर लेन खोदून काढण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु त्या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी हलकीशी अपील केली होती, परंतु पंच संजय सरांचा नक्कीच निर्णय की
बॅट अँड बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. अगदी खेळपट्टी खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता या ठिकाणी प्रकाश यांचा, परंतु डॉट बॉल. नक्कीच पंचांचा चांगला डिसिजन, गुड डिसिजन, डॉट बॉल. गुडले स्पॉटचा हा चेंडू अगदी टॅप करण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, परंतु लेग बाईच्या माध्यमातून पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक दुसरंही संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना हातनोली संघाची धावसंख्या पोहोचली आहे 17 धावा एका गडाच्या मोबदल्यात. डीजे दोन षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. षटक क्रमांक तिसरं, तर जास्त वेळ घ्यायचा नाहीये. विनंती असेल ते म्हणजेच गोलंदाजी करत असताना शिंदेवाडी संघाला पहिली 3 षटक 15 मिनिटांमध्ये फेकावे लागतील. जर का 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जर 3 षटकांसाठी घेतला तर चौथ्या ओव्हरमध्ये नक्कीच एक फिल्डर मात्र 30 सर्कलमध्ये आत घेतला जाईल, हे लक्षात असू द्या. षटक क्रमांक तिसरं, बॅटची कडा, पहिला स्लिपला खेळाडू उपस्थित, परंतु या ठिकाणी सोपा झेल जमिनीला दान होतोय. नक्कीच पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी झेल ड्रॉप होते, परंतु प्रकाश नक्कीच मिळालेल्या संधीचं पुन्हा एकदा सोनं करावं लागेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावफलकावरती. सफल झालाय, इष्टा खुल्ला सुटला आणि अगदी हा चेंडू सरळ इष्टावरती. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय. धक्का क्रमांक दुसरा लागतोय हातोली टीमला. अगदी शपलवून खेळण्याचा प्रयत्न करायचा होता, इष्टा खुल्ला सोडून खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू अगदी लाईन आणि लेंथ अप्रतिम होते. सरळ इष्टांवरती हा बॉल होता, परंतु जर का बॅट अँड बॉलचा संपर्क झाला असता तर नक्कीच चांगल्या धावा देखील मिळाल्या असत्या. दुसरा धक्का लागला गेला तो म्हणजेच 18 धाव फलकावरती. सातत्याने आपण पाहता आता डाव थोडासा डगमगत होत चाललाय, तो म्हणजेच हातनोली टीम साठी. ओव्हरपेच बॉल लॉब करण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आत फलंदाज रवी यांचा, परंतु हात देखील हा निर्धाव चेंडू. विकेट आल्यानंतर आता गोलंदाज विशाल यांचा देखील आत्मविश्वास आता उंचावला गेलाय. डॉट बॉल. भरपूर चांगलं षटक पाहायला मिळते. अगदी ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना सूरजनं चांगल्या प्रकारे षटक फेकलं, अगदी तशाच प्रकारे वेगावरती स्वार होताना आपण पाहतायत गोलंदाज विशाल चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी. सातत्याने फलंदाजांच्या दूर हा चेंडू ठेवला जातोय. अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी मैदानाच्या आत केली जाते सातत्याने. डॉट पर्सेंटेज मागील 4 बॉलवरती 1 धाव आणि 1 विकेट सुद्धा संपादित केलाय विशालने. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट, परंतु आता या बॉलचा विचार केला तर टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेणारा हा बॉल राहिलाय विशालचा. भरपूर चांगली गोलंदाजी सातत्याने डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. नक्कीच या गटाचा विचार केला तर नक्कीच या गटामध्ये जो हायेस्ट स्कोर बनवेल त्या टीमला
नक्कीच पुढे वाटचाल दिली जाईल हे लक्षात असू द्या. यस, परंतु पंचांचा इशारा या ठिकाणी व्हाईट बॉल लेग स्टिकच्या बाहेर. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केलाय, अगदी गॅप मध्ये बॉल ढकललाय, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये, जाईल सरळ डिफाईन लेग सीमा पार, रन्स मिळतील 4. तर चला लगेच शिंदेवाडी संघ टीम मीटिंग करायची नाहीये. पंचांना विनंती असेल संजय वाघमारे सर, इथं आता कोणत्याच टीमला आपण वेळ द्यायचा नाहीये, कारण की अजून भरपूर मॅचेस पेंडिंग आहेत. वेळेचा विचार केला तर 1 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत, तर जास्त वेळ घ्यायचा नाहीये. सर्व संघांना विनंती असेल की जे तुमचे गोलंदाज असेल ते नक्कीच आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतो, नक्कीच ते तुम्ही आधीच ठरवा, जेणेकरून मैदानाच्या आत जास्तीत जास्त शॉर्ट मीटिंग घेण्याचं नक्कीच टाळावं प्रत्येक टीमनं. आपण जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत गोलंदाज राजेश यांना पण पाहता. गुडले स्पॉटचा हा बॉल अगदी कव्हर्स मध्ये खेळायचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा, नक्कीच संजय सरांचा इशारा आलाय की हा बॉल वाईट आहे. एक आव्हांतर धाव फलकावरती ऍड होते. टीमची टोटल जाऊन पोहोचली होती म्हणजेच 24 धावा. अगदी दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं प्रोजेक्टेड स्कोर 45 ते 50 च्या आसपास दाखवत होता, परंतु त्यानंतर जसे सलामीवीर आऊट झाले, आता मात्र ही मॅच कुठेतरी आता लो स्कोरिंगच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. अगदी अप अँड डाऊन आणि चढाव उतार या मॅच मध्ये पाहायला मिळतात. गुडले स्पॉटचा हा चेंडू अगदी कट केलाय, परंतु पहिल्या स्लिप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत, चांगले फिटिंग पाहायला मिळते. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. धावसंख्येचा विचार केला जाऊन पोहोचली ती म्हणजे 25 या धाव फलकावरती. नक्कीच याही षटकाचा विचार केला तर सातत्याने सिंगल डबल वरती फोकस करावा लागेल, कारण की 4 षटकांमध्ये किमान नक्कीच 30 ते 35 धावा आतापर्यंत नक्कीच मित्रमंडळी बनवाव्या लागतील, त्या म्हणजेच बॅटिंग करत असताना हातनोली टीमला. तर वरोस टीमचे सचिन पारधी यांना विनंती असेल, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सचिन पारधी जे वरोसचे आहेत, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. गुडलेन स्पॉट फटका चांगला आहे, अगदी लॉंग ऑफला हा फटका आपण पाहू शकता. हा बॉल पाठवला, परंतु इथनं 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 27 धावा. तर याच नंतर होणारी मॅच क्रमांक 3 ती म्हणजे कांड्रोली विरुद्ध कुशिवली. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच कांड्रोली अर्जुन विरुद्ध कुशिवली, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी आपल्या मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आणि ती देखील धाव ऍड केली गेली. धावसंख्या 28. गुडलेन स्पॉट फटका चांगला हुक केलाय, बॉल चला सरळ फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार
थँक्यू विजय. अगदी ज्या धाबांची गरज होती त्या धाबा मैदानाच्या आत मात्र रवीच्या बॅटमध्ये येत आहेत. अगदी शेवटच्या क्षणाला षटकार चौकारांची गरज आणि ती गरज सध्या तरी भागवली जाते ती म्हणजे रवी यांच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा. षटक क्रमांक 14 संपलं. पहिल्या 17 ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या 17मध्ये हातनोळी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34. 34 धावा आणि 35 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय शिंदेवाडी संघासमोर. येणारे 24 बॉल आणि 35 धावसंख्येची गरज. अर्जुन यांचा संघ त्यांच्या विरोधात खुशिवली दिलीप भगत यांचा संघ. तर दोन्ही टीम्स आपण टॉसला याल तेव्हा नक्कीच आपण आपले प्रवेश फी मात्र घेऊन यायचे आहे. दोन्ही टीमला आम्ही विनंती करू. आणि वरुसेट टीमचे सचिन पारदे यांना विनंती असेल. तर कांड्रोलिया अर्जुन यांचा संघ आपण यायचा आहे टॉस साठी. तर 34 धावा बनल्या गेल्या आणि 35 धावसंख्येचा टार्गेट आहे. 24 बॉल आणि 35 धावसंख्येची गरज. तर दोन्ही टीमच्या माध्यमातून या ठिकाणी टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय कुशिवली संघ. बॅटिंग करण्याचा निर्णय. थँक्यू सो मच. सामना 4 षटकांचा आहे आणि दोन्ही टीमला विनंती असेल आपण आपले प्रवेश फी जमा करायचे आहे.
अगदी लगातार 2 बॉल डॉट फेकले गेलेत रवी यांच्या माध्यमातून. गतीमध्ये मिश्रण केलं जाते परंतु इथे आपण पाहू शकता जवळपास 6 ते 7 खेळाडू नक्कीच अपीलला उचलून धरलं होतं परंतु पंचांचा इशारा नॉट आउट. सातत्याने पंचांवरती दबाव निर्माण करण्याचं काम सध्या तरी खेळाडू करत असताना सातत्याने अपीलला मात्र उचलून धरतात परंतु या ठिकाणी हा देखील डॉट बॉल आलाय. पहिल्या धावेसाठी इथे संघर्ष करावा लागतोय तो म्हणजेच शिंदेवाडी संघाला. बॅकफूट वरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न परंतु इथे देखील आपण पाहता हा निर्धाव चेंडू जसा डॉट बॉल येतो तसा नक्कीच आपण पाहू शकता टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज मात्र हातोडी संघासाठी येतोय. सातत्याने डॉट पर्सेंटेज लगातार 4 बॉल या ठिकाणी रवीने डॉट फेकलेत. मी बघायचं म्हटलं की जेव्हा जेव्हा लो स्कोरिंगचे मॅच असतात तेव्हा नक्कीच खऱ्या अर्थानं गोलंदाज मॅच मध्ये रंग भरतात. ओव्हर पिच बॉल फटका चांगला आहे. आता मात्र हा बॉल जाईल सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरनं. सत्तरक्षक बनला प्रेक्षक सीमा पार षटकार. शॉट ऑफ प्लेन पर्यंत इथे फटका फसलाय. कमबॅक करण्याची संधी आणि इथे पहिला तर शेवटच्या बॉल वरती मात्र विकेट मिळवलाय. पंचांचा इशारा फलंदाज बाद. षटक पहिलं संपलंय. पहिल्या षटकात भरपूर घडामोडी. सुरुवातीचे 4 बॉल डॉट आले. 5व्या बॉल वरती षटकार आणि 6व्या बॉल वरती पाहिलं तर विकेटचं पतन. षटक क्रमांक 2 गोलंदाज विठ्ठल बॉलिंग मार्क वरती. आता मात्र समीकरण पाहू शकता 18 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 29 धाबसंख्येची गरज. षटक क्रमांक 2 विठ्ठल परंतु स्ट्राइक वरती पाहिलं तर सलामीवीर समीर आहे परंतु नॉन स्ट्राइक एंड वरती सूरज. विठ्ठलांचा पहिलाच बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने टर्न होणारा हा बॉल. अवांतर धाव मिळते आणि नक्कीच हातनोली संघाला अवांतर धावा रोखाव्या लागतील या मॅच मध्ये कारण की धावा कमी आहेत. सुरुवातीच्या षटकांमध्ये डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील परंतु दुसऱ्या बाजूला सुरुवातीला चांगला धावा बनवावा लागतील परंतु इथे फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित ह्या फटक्यासाठी आणि आता मात्र फलंदाज बाद. धक्का दुसरा लागतोय टीम शिंदेवाडी संघाला. सलामीवीर समीर देखील पवेलियनच्या बाटेवरती 7 या धावफलकावरती लागतोय दुसरा धक्का. अगदी मॅच पुन्हा एकदा उलटफेर होताना पाहायला मिळते. पहिला बॉल जरूर वाईड फेकला परंतु त्यानंतर अगदी शॉर्ट ऑफ प्लेन परंतु एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित होते. अगदी एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडूला जास्त मेहनत करावी लागली नाहीये. सहजासहजी कॅच देखील टिपली गेली. नवीन खेळाडू
अमर आहेत. अगदी फाईन लेगला खेळायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. सातत्यानं या ठिकाणी आपण पाहू शकता फिरकीचं आक्रमण दाखवतोय तो म्हणजेच गोलंदाज विठ्ठल चांगले गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आत. हातनोली टीमचा विचार केला तर प्लॅन ए अर्धा तास बॅटर थोडेसे कमजोर झाले परंतु प्लॅन बी बॉलर मैदानाच्या आत चालतायत. बॅकफूट वरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु इथनं पाहिलं तर नक्कीच हा देखील डॉट बॉल. जसा बॉल डॉट आला तसे लगेचच प्रेक्षकांवरती नक्कीच फोकस करण्यात आलं. प्रेक्षकांचे हावभाव मात्र दाखवण्यात आले. अगदी TTC लाईव्ह इव्हेंट वरती आपण ही स्पर्धा पाहतात. अगदी मैदानाच्या अगदी चारी बाजूला काय हालचाल होते पूर्णपणे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन पाहतात त्या सर्व प्रेक्षकांचं स्पर्धेत सहर्ष हार्दिक स्वागत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पाहिलं तर अजून एक डॉट बॉल. सातत्याने डॉट पर्सेंटेज लो स्कोरिंगची मॅच आता मात्र रंग बघत असताना सातत्याने या ठिकाणी पाहू शकता. आता मात्र 7 बॉल नक्कीच माफी असेल आता मात्र 7च धावा आणि आतापर्यंत 2 धक्के लागले गेले. या षटकाचा विचार केला 4 बॉल मध्ये फक्त 1च धाव खर्च केले. सातत्याने या ठिकाणी अपील केले जाते परंतु कोणत्याही प्रकारचे अपील स्वीकारले जात नाहीये. हा देखील डॉट बॉल. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजेच विठ्ठल यांच्या माध्यमातून सातत्याने फिरकीचं आक्रमण मैदानाच्या आत. नक्कीच मैदानाच्या आत गोलंदाज चांगली कामगिरी करतो आणि जे घरचे प्रेक्षक आहेत ते सातत्यानं चांगली साथ मात्र गोलंदाजाला देत आहेत. शेवटचा बॉल या षटकातील. शॉर्ट ऑफ लेन बॉल आणि हा देखील या ठिकाणी पाहिलं तर डॉट आलाय. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी. गोलंदाज विठ्ठलचा फक्त 1च धाव खर्च केली आणि ती देखील वाईडची. अप्रतिम षटक. एक षटक फेकला फक्त 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट सुद्धा मिळवला. समीकरण आता या ठिकाणी आपण पाहू शकता थोडं बदललं गेलं. येणारे आता 12 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज. समीकरण या आधी होतं 18 बॉल आणि 29 ची गरज परंतु आता 12 बॉल आणि 28 ची गरज. डीजे दोन षटकांच्या समाप्तीनंतर सेकंड इनिंग मध्ये शिंदेवाडी या संघासमोर आपण पाहिलं तर 35 धावसंख्येचा टार्गेट आहे आणि आतापर्यंत 2 षटकांमध्ये फक्त 7 धावा बनल्या गेल्या. समीकरण 12 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज. प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट बदललं गेलं. आता मात्र प्रति ओव्हर मध्ये 14.0 सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच बॅटिंग करत असताना शिंदेवाडी संघाला. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती रोशन आलाय तर रोशन जास्त वेळ घ्यायचा नाही. हातनोली टीम विनंती असेल आपण जास्त वेळ घेऊ नका आणि फास्टली खेळायचा आहे. फ्रॉम द बॉडी परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. संजय वाघमारे सरांना आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेमध्ये. अगदी व्हाईट बॉल. एक अवांतर धाव पाहायला मिळते. आतापर्यंत हातनोली संघाने गोलंदाजी करत असताना फक्त 2च धावा एक्स्ट्राच्या दिल्यात. नक्कीच एक्स्ट्रा ज्या धावा आहेत त्याच्यावरती नक्कीच थोडंसं नियंत्रण आहे ते म्हणजेच हातनोली संघाचं. एक अवांतर धाव धावफलकावरती ऍट टीमची टोटल 8 धावा. शॉर्ट ऑफ लेन बॉल. फटका चांगला फक्त टॅप केलाय. लेट करचा फटका. बॉल चालला असेल पॉइंटच्या रिजन मध्ये चांगली फिटिंग पाहायला मिळते परंतु या ठिकाणी नक्कीच बॉलला उचल फेक करेपर्यंत मैदानाच्या आत धावा पूर्ण होतील त्या म्हणजेच 3. नक्कीच 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 3 धावा संख्येच्या मदतीनं टीमची टोटल 11 धावा पाहायला मिळतात. तर नेक्स्ट मॅच
पाहायला मिळणार आहे ती म्हणजे प्रियांश 11 कुशिवली विरुद्ध कांडोली अर्जुन यांचा संघ. तर दोन्ही टीमला विनंती असेल आपण आपल्या व्यासपीठासमोर यायचं आहे. फुल टॉस बॉल क्रिकेटमध्ये सर्वात सोपी लाईनने फुल टॉस बॉल वरती केलाय घणाघाती प्रहार. बॉल सीमा रेषा बाहेर षटकार. षटकार ठोकला. षटकाराच्या मदतीने धाबा संघात पोहोचले ते म्हणजे 17 धाबा. अजून 18 धाबा संघाची गरज आहे. समीकरण पाहिलं तर 10 चेंडू आणि 18 धाबा संघाची गरज. एक मोठा फटका मागचं गणित पूर्णपणे उद्ध्वस्त करून जातोय. परंतु इथनं जर सातत्याने पुन्हा एकदा डॉट बॉल आले तर नक्कीच हातोली संघ पुन्हा एकदा मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर पुन्हा एकदा जाऊया माझ्या दिशेने. गोलंदाज रोशनवरती नक्कीच आक्रमण केलं गेलं. अगदी रोशनचा विचार केला. 2 बॉल मध्ये 10 धाबा खर्च केला. कमबॅक करावा लागेल अवे फ्रॉम द बॉडी. परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. व्हाईट बॉल अवांतर धाव. मग आपण चर्चा केली की अवांतर धाबा कमी दिला गेला. परंतु आता या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत याच ओव्हरमध्ये 2 अवांतर धाबा दिल्या गेल्या. त्या म्हणजे गोलंदाज रोशनकडनं आतापर्यंत 11 धाबा खर्च केल्यात मागील 2 बॉल मध्ये. टर्निंग पॉइंट षटक हा ठरू शकतो. परंतु अगदी हा फटका स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. भरपूर चांगले फिल्डिंग परंतु कलेक्शन सुद्धा सुंदर आहे. परंतु एक मिळणार सिंगलच्या मदतीने धाबा संख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 19 धाबा. तब्बल 35 टार्गेट आहे आणि आता बनल्या गेल्या 19 धाबा म्हणजे अजूनही 16 धाबा संख्येची गरज. शॉर्ट प्लेन बॉल हुक करण्याचा प्रयत्न नक्कीच करायचा होता सूरजला परंतु जमलं नाहीये. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल नक्कीच शिंदेवाडी संघाला जड ठरू शकतो. परंतु प्रत्येक डॉट बॉल नक्कीच हातनोली संघाच्या बाजूने हा सामना जिंकू शकतो. सातत्याने सूरजला देखील अंमलसारखे प्रयत्न करावे लागतील. सातत्याने मोठमोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आता खेळावं लागेल. ओव्हरपिच बॉल फटका चांगला. व्हॉट अ शॉट. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं बॉल जाईल सरळ सीमारेषा बाहेर. सूरजच्या बॅट मधनं कडक षटकार. षटकार ठोकलाय. धावा संख्या जाऊन पोहोचले 25 वरती. आता मात्र 7 बॉल आणि 10 धावा संख्येची गरज. या ओव्हर मध्ये 5 बॉल मध्ये 18 धावा खर्च केल्या. नक्कीच रोशन या षटकात थोडा महाग ठरला गेला. टर्निंग पॉइंट षटक आणि या षटकात खऱ्या अर्थानं यू टर्न घेतलाय तो म्हणजे शिंदेवाडी संघाच्या बाजूने. शेवटचा बॉल
पंचांचा इशारा. ठिकाणी डॉट. षटक क्रमांक 30 संपले. 3 षटकांचा समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना शिंदेवाडी संघात इथे म्हणजेच 25 अजूनही उर्वरित 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. शेवटचा आणि अंतिम षटक. कोणता गोलंदाज या ठिकाणी हाताळणार आणि कोणता गोलंदाज या ठिकाणी या 10 धावा डिफेंड करून देणार आपल्या टीमसाठी. नक्कीच हातनोली टीम सध्या तरी प्रश्नचिन्हामध्ये आहे, परंतु इथनं एखादा चांगला गोलंदाज निवडावा लागेल. परंतु त्याकरिता मी विनंती करेन जास्त वेळ घेऊ नका. हातनोली टीम लगेचच आपण गोलंदाजी आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर चला हातोली टीम जास्त वेळ घेऊ नका. लगेचच आपण फिल्डिंग सजवायची आहे. 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. नक्कीच 6 बॉल आणि 10 ची गरज. यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. आणि आता नक्कीच इथनं जो कोणताही गोलंदाज असेल त्या गोलंदाजाकडे मात्र आत्मविश्वास होणं भरपूर महत्वाचं आहे. कारण की यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास खूपच महत्वाचा आहे. सेल्फ कॉन्फिडेंस इज व्हेरी इंपॉर्टेंट टू गेट सक्सेस. सफलता पाने के लिए आत्मविश्वास बहुत जरूरी है. 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. शेवटचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती हातनोली संघानं मात्र निवडलाय. गोलंदाज संदीप बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय, परंतु स्ट्राईक वरती फलंदाज अमर. अमरच्या बॅटमधनं एक षटकार पाहिलाय. अमर मध्ये क्षमता आहे, परंतु दुसऱ्या बाजूला सूरज आहे, त्यानं देखील षटकार ठोकलाय. दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे मॅच फिनिश करण्याची, परंतु गोलंदाज संदीप त्याला हिऱ्यासारखं चमकावं लागेल. दोन्ही टीमला पुन्हा एकदा या मॅचसाठी शुभेच्छा. 11 लाईन केल्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच बॅट अँड पॅट अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. सरळ अगदी शरीराचा वेध घेणारा हा बॉल पाहिला, परंतु पंचांचा इशारा. लेग बाईकच्या माध्यमातून 1 धाव मिळणार. 5 बॉल आणि 9 ची गरज. अगदी मागचाच सामना आपण पाहिला होता. अगदी पलसदरी विरुद्ध सारंग अगदी अशाच प्रकारे मॅच रंगली होती, परंतु शेवटच्या क्षणाला 1 बॉल आणि 1 धाव मात्र मैदानाच्या आत झाली नव्हती. इथे फटका चांगला आहे. सूरज मात्र सूर्यासारखा मैदानाच्या आत तळपतोय. फटका लाजवाब. स्वीपचा फटका लाजवाब. चलो सीमारेषा बाहेर षटकार. मैदानाच्या आत समीकरण पुन्हा एकदा उद्ध्वस्त केला. तर मात्र उर्वरित 4 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. जर का इथनं हा देखील डॉट बॉल आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा मजा येणार आहे. पुन्हा एकदा या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना हातनोली संघ शिरकाव करू शकतो. 4 बॉल 3 धावसंख्येची गरज. यॉर्कर लेन खोदून करण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल आलाय. संदीप मैदानाच्या आत नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या दिशेनं आपल्या संघाला घेऊन चाललाय. आता मात्र 3 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. परंतु इथे घडलंय काय? काहीही गरज नव्हती. अगदी हा बॉल पाहिला तर अगदी वाईटच्या दिशेने जात होता, परंतु छेडछाड केली आणि त्यात नंतर आता मात्र स्वतःला पश्चाताप झालाय. सूरज ज्यानं या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं ही मॅच पूर्णपणे शिंदेवाडी संघाच्या बाजूला झुकवली होती, तोच सूरज सध्या तरी पश्चाताप करतोय मैदानाच्या आत. खरा बॉल वरती बॅट मात्र टाकलेले, त्यात नंतर बॅटची कडा. यष्टांच्या मागे अप्रतिम झेल. फलंदाज बाद होता. मात्र 2 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. दोन बॉल
टीमची गरज. फुल टॉस झेल महत्वाचा, परंतु या ठिकाणी नक्कीच पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. स्कोर इज अ लेवल. आता मात्र 1 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. आजच्या रात्रीमध्ये असं समीकरण मात्र 2 वेळा पाहायला मिळालं, परंतु त्या मॅच मध्ये फलंदाजी संघाने 1 धाव डिफेंड केली होती, परंतु या मॅच मध्ये शिंदेवाडी संघ ही 1 धाव कंप्लीट करेल की नाही हे पाहायला मजा येणार आहे. 1 बॉल 1 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. मागच्याही अगदी आजच्या दिवसाला पण 1 गटातली मॅच सारंग विरुद्ध फलंदाजी अशाच प्रकारे पाहिली असेल. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅच साठी. 1 बॉल 1 धावसंख्येची गरज. नक्कीच आता मात्र दोन्ही टीमचे खेळाडू आणि दोन्ही टीमच्या प्रेक्षकांच्या हृदयाच्या ठोकी मात्र नक्कीच धगधग करत असतील. 1 बॉल 1 धावसंख्येची गरज. आणि या ठिकाणी सामना जिंकला तो म्हणजे